नमस्कार. इन्फो गॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही जिथे असाल तिथे हॅपी असाल आणि स्वस्थ असाल. तर आज आहे गुरुवार व हा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे. तर तुम्ही इथे बघत असाल की मी माझी सकाळीच पूजा केलेली आहे महालक्ष्मी व्रताची. आणि आज हा शेवटचा गुरुवार आहे. तर आज एकादशी आल्यामुळे आपण आज उद्यापन पण करणार नाही आणि नैवेद्य देखील दाखवणार नाही. नैवेद्य दाखवल्याशिवाय उद्यापन होत नाही. तर उद्या शुक्रवारी आपण ह्याचं नैवेद्य दाखवून दुपारी उद्या उद्यापन करणार आहोत महालक्ष्मींच्या व्रतांचं. आणि त्यावर मी ऑलरेडी एक छोटासा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या इन्फो गॉड 4597 ह्या चॅनलवर. तुम्ही बघितलात असाल तर बघा. आणि जरी तुम्ही तो नाही बघितला तरी ह्यात तुम्हाला मी आत्ता थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तर माझी छोटीशी पूजा इथे करून झालेली आहे सकाळीच. आणि तरी देखील देवीला मी दूध साखर आणि फळ अर्पण केलेलं आहे. फक्त त्याची जी नैवेद्याची प्रोसेस असते पाणी शिंपडून ती आज करायची नाही, ती केलेली नाही. फक्त मी मांडलेलं आहे देवीला, आपण नेहमी मांडतो म्हणून, प्रसाद म्हणून. तर पूजा आज करून झाली. आज शेवटचे 4 गुरुवार आपले पूर्ण झालेले आहेत. आणि महालक्ष्मींची मी 4 गुरुवार मनोभावे प्रार्थना व उपासना व्रत केलेलं आहे. दरवर्षी मी करते. तर मार्गशीर्ष महिना तर आता संपत आलेला आहेच, त्याचबरोबर ह्या वर्षातला हा शेवटचा गुरुवार आहे. म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि ह्या वर्षाचा पण शेवटचा गुरुवार आहे. तर असा एक डबल संयोग ह्या वर्षी जुळून आलेला आहे 2024चा. तर मी तुम्हाला असं एक प्रभावी स्तोत्र महालक्ष्मींचा आज सांगणार आहे की ज्याने आपली दरिद्रता नष्ट होते व आपल्या जे काही आपण जीवनात इडापिडा, दरिद्रता, पैशांचा प्रॉब्लेम असेल, अपयश असेल, जे आपण फेस करत आहोत त्यातून आपण बाहेर पडतो व काही ना काही मार्ग आपल्याला महालक्ष्मी माता प्रदान करत असतात. तर हे स्तोत्र मी आता पठण करणारच आहे. त्याआधी मी सांगू इच्छिते की जे कोणी इन्फो गॉड ह्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी इन्फो गॉड 4597 ह्यावरील इतर पण व्हिडिओज बघावेत व इन्फो गॉड 4597 ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन रोज चेक करत जा. ह्यावर मी नवीन माहिती सांगत असते. हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. ह्यावर देवदेवतांची स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण आपण घेत असतो, अध्याय पठण घेत असतो. ऑडिओ स्वरूपामध्ये मी सांगते, व्हिडिओ रूपात पण आपण अवेलेबल करून देत असतो आपल्या व्ह्युअर्ससाठी. आणि काही स्पिरिच्युअल प्लेसेसला पण आपण व्हिजिट करत असतो, तिथली पण माहिती करून देत असतो. तसंच इन्फो गॉड हा चॅनल फक्त मराठीमध्ये नाही आहे, तर तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये देखील अवेलेबल आहे. काही सिलेक्टिव्ह गोष्टी हिंदी आणि इंग्लिशमध्ये देखील मी अवेलेबल केलेल्या आहेत आपल्या ऑडियन्ससाठी. कारण आपले ऑडियन्स हे फक्त भारतामध्ये नाही आहेत, भारताच्या बाहेर पण आहेत आणि ते मागणी करतात हिंदीतून सांगा, इंग्लिशमधून सांगा. पण मी मराठी आहे त्यामुळे पहिली माहिती मराठीतून मी अपलोड करते व उरलेले जे व्हिडिओ बनवते ते मी हिंदी आणि इंग्लिशमधून सेम माहिती फक्त दुसऱ्या भाषेतून आपण बनवत असतो. तर तुम्ही ज्या कोणत्या भाषेतून असाल ही माहिती फॉलो करत जा. तुम्हाला नक्कीच ह्याचा उपयोग होईल. व जे आत्तापर्यंत मी स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण दिलेली आहे, काही सेवा सांगितल्यात आपल्या दत्त जयंतीनिमित्त पण सांगितलेल्या प्रभावी सेवा, त्या तुम्ही केल्या असतील असा माझा विश्वास आहे. केल्या नसतील तर आता स्वामी प्रकट दिन पण जवळ येतोय, तेव्हा केल्या तरी चालतील. तेव्हा पण मी नवीन सेवा आपल्या चॅनलवरती टाकणार आहे स्वामींची व दत्तगुरूंची. तर आपण बोलत होतो की महालक्ष्मींचा हा शेवटचा गुरुवार आहे आणि उद्यापन आज नाही आहे, तर उद्यापन उद्या आपण करणार आहोत नैवेद्य दाखवून. मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे. तुम्हाला जो काही शक्य आहे उद्या गोड नैवेद्य देवीला दाखवा व त्यानंतर आपण उद्यापन करणार आहे. उद्यापनाचा पण व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे. तर जसं की मी सांगितलं की आपण काही सिलेक्टिव्ह स्तोत्र, प्रभावी स्तोत्र आपण पठण करत असतो, तसंच आज देखील मी एक प्रभावी स्तोत्र सांगणार आहे महालक्ष्मी मातेंचं. ते आहे श्री लक्ष्मी अष्टक. हे दरिद्रता नष्ट करणारं अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. आणि जे अष्ट आपली भूतं आहेत त्याला सगळी म्हणजे जागृत करणारं, महालक्ष्मी मातेंना आपण आवाहन करणारं असं स्तोत्र आहे. व आपण हे श्री महालक्ष्मींच्या कोणत्याही दिवशी म्हणू शकतो. म्हणजे आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता. दर गुरुवारी म्हणू शकता, शुक्रवारी म्हणू शकता, मंगळवारी म्हणू शकता. देवीचे हे 3 वार आहेत. तर आज गुरुवार आहे आणि हा योग जुळून आला आहे महालक्ष्मीच्या व्रताचा शेवटचा मार्गशीर्ष महिन्याचा. म्हणून मी हा आज तुम्हाला सांगते. कारण आज तरी तुम्ही एकदा तरी हे दिवसभरात ऐका किंवा म्हणा. तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर खूपच चांगले, ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी हे माहिती करून घ्या. व आत्ता हे ऑडिओ रूपात तुम्हाला ऐकू येणार आहे तर ते पूर्ण तुमच्या कानामध्ये जाऊ द्या.
तुम्ही ह्याचा अनुष्ठान किंवा पारायण देखील करू शकता. तुम्ही जर हे श्रीलक्ष्मी अष्टक वर्षभर दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी 11 वेळा म्हणले तर तुमची दरिद्रता गेल्याशिवाय, नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि महालक्ष्मी मातेंचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या सगळ्या मनोकामना त्या पूर्ण करतील अशी मी महालक्ष्मी मातेंच्या चरणी प्रार्थना करते. तर आता आपण सुरू करूया श्रीलक्ष्मी अष्टक. सर्वप्रथम आपण श्री गणेशांना वंदन करू. श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री विष्णू नारायणाय नमः. आता श्रीलक्ष्मी अष्टक. करुणे वंदन सद्भाव धरुण लक्ष्मी चरण पावन रे, कमलासन कमलवदन कोमलते मन लक्ष्मी से रे, चक्र गदा हाती माता आदि शक्ती रे, प्रसन्नते मूर्ती जगत माता रे, जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते, प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटा नेईल दूर माझ्या रे, देवा ही प्रार्थना सुख समाधान देवीचे रे, कुटुंब कल्याण वर देई देवी आई महालक्ष्मी रे, चित्त शुद्ध करी दैत्य दूर करी, निर्मळांतरी ठेव सदा महालक्ष्मी माता रे, जी जी चुका झाली माये पोटी घाले रे, तुची आता बाली भक्त जना दे आधार रे, हे महालक्ष्मी माते करुणी वंदन सद्भाव धरुणी लक्ष्मी चरण पावन रे, नित्य अष्टक गातील जे श्रद्धाळू भावक होतील पतित पावन रे, हे करुणी वंदन सद्भाव धरुणी लक्ष्मी चरण पावन रे, कमलासन कमलवदन कोमलते महालक्ष्मीचे रे. अशा प्रकारे हे अत्यंत छोटं पण अत्यंत प्रभावी असं श्रीलक्ष्मी अष्टक आहे. हे लक्ष्मी अष्टक आपण नित्य पठन केले तर जे काय अष्टभूत आहे ती जागृत होतात आणि ज्यामुळे आपल्याला दरिद्रता आलेली असते ते नष्ट होते. पैशांचा प्रॉब्लेम आहे, अचानक बिझनेसमध्ये आपल्याला काही लॉस झाला आहे, सॅलरी वाढत नाही आहे, चणचण भासते आपल्याला पैशांची, तर हे श्रीलक्ष्मी अष्टक तुम्ही दररोज दिवसातून एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी वाचा. तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही हे ऐका, जे मी आत्ता अवेलेबल करून दिले ऑडिओच्या रूपात. मी ह्याच्या पोस्टमध्ये देखील ह्याचा मी फोटो टाकणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि तुमच्याकडे ऑलरेडी असेल किंवा तुम्हाला माहिती असेल तर खूपच चांगलं आहे, पण ते तुम्ही वाचण्याचे कष्ट घ्या जीवनामध्ये. नाही तर मी आत्ता जे पठण केले ते तुम्ही ऐका. आणि मी सांगितलं की तुम्ही ह्याचं अनुष्ठान पारायण करू शकतात मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी एक वार ठरवायचा आणि वर्षभर ते तुम्ही 11 वेळा वाचायचं, जो काही वार ठरवला आहे लक्ष्मींचा देवीचा तो. आणि आपल्या जीवनामध्ये आपण फरक बघायचा आहे. महालक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होतील व आपल्याला कृपा आशीर्वाद देतील आणि आपली दरिद्रता नष्ट करतील, प्रत्येक मनोकामना पूर्ण करतील अशी मी महालक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करते. आता हे खूप छोटं असं अष्टक आहे आणि म्हणायला पण खूप सोपं आहे, असं अवघड भाषा नाही आहे. आता अजून एक महालक्ष्मींचा मी अष्टाक्षरी मंत्र सांगणार आहे आणि हा जर आपण मंत्र ह्याचा जप नित्य केला आणि साधारण ह्याचा तुम्ही मंत्र जप हा तसा 9 लाख वेळा करायचा असतो, पण आपल्याला तेवढा वेळ नसतो किंवा कंटिन्युअस 9 लाख वेळा आपण करू शकत नाही. तर मी एक छोटीशी तुम्हाला आयडिया सांगते की 9 लाख वेळा म्हणू शकत नाही तर तुम्ही हा 9 लाख वेळा लिहून काढा, जो मंत्र मी आत्ता सांगणार आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल दररोज जेवढ्या वेळा लिहिता येईल लिहा, पण तो 9 लाख वेळा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हा अष्टाक्षरी मंत्रामध्ये सगळ्या महालक्ष्मींची नावं आणि त्यांचं छोटंसं एक मंत्रपद आलेलं आहे की जेणे आपल्याला महालक्ष्मींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो व सदैव ते आपल्याला ह्या जन्मात नव्हे तर जन्मोजन्मी आपल्यावर प्रसन्न राहते. तर मी सांगते, स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल, ऐकतच रहा इन्फोगॉड चॅनल. अष्टाक्षरी मंत्र. प्रथमं भारती नाम, द्वितीयं सरस्वती, तृतीयं शारदा देवी, चतुर्थ हंसवाहिनी, पंचमं च कीर्तिखाता, षष्ठं महेश्वरी तथा सप्तमं ततु कौमारी, अष्टमं ब्रह्मचारिणी, नवमं विद्याधात्रिती, दशमं वरदायिनी, एकादशं रुद्रघंटा, द्वादशं भुवनेश्वरी. एतानि 12 नामानि य पठेच्युयादपि न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं तथा. ओम ऐं श्री महालक्ष्मीये नमः. अशा प्रकारे आपला अष्टाक्षरी मंत्र देखील म्हणून पूर्ण झाला आहे. हा देखील मी आपल्या पोस्टमध्ये इन्फोगॉड ह्या चॅनलवरती टाकेल, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. हे दोन्ही ह्या मंत्रांचे फोटो मी अवेलेबल करून देईल, तुम्ही तिथून सेव्ह करा ते फोटो आणि तुम्ही वाचण्याचा स्वतः प्रयत्न करा, नाही तर ऐकणं. आणि हा जो आत्ता मंत्र मी सांगितला अष्टाक्षरी मंत्र तो लिहून काढा तुम्ही 9 लाख वेळा.
दररोज तुम्हाला जेवढ्या वेळा लिहिता येईल, 100 वेळा, 500 वेळा, असा करत करत 9 लाख वेळा जेवढा होईल जेव्हा तुमचा लिहून एक 4-5 महिन्यांमध्ये, तेव्हा तुम्हाला ह्याची नक्कीच प्रचिती येईल. महालक्ष्मी माता नक्कीच आपल्याला कृपा आशीर्वाद देतील, प्रत्येक कार्यात कार्यसिद्धी देतील, आपल्या पैशांचा दरिद्रतेचा प्रॉब्लेम नष्ट होईल आणि आपल्याला ह्यातून मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही आपल्या जीवनामध्ये ह्या उपासनांमधून, अशी मी प्रार्थना महालक्ष्मी मातेंच्या व श्री हरी विष्णू नारायणच्या चरणी करते. स्वामींच्या व दत्तगुरूंच्या चरणी देखील करते. तसेच अजून नवीन स्तोत्र मंत्र ग्रंथपठण मी घेऊन येणार आहे आपल्या इन्फोगॉड हे चॅनलवरती. त्यामुळे तुम्ही इन्फोगॉड 4597 हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन रोजच्या तुम्ही चेक करत जा, बेल आयकॉन रोज प्रेस करत जा. व नवीन मी काय माहिती आणली आहे त्याचा प्रीमियर देखील मी आधीच टाकत असते, तर तो तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवत जा व चेक करत राहा. तुम्हाला जर कोणती नवीन माहिती हवी असेल माझ्याकडून तर कमेंटद्वारे मला तुम्ही ते पोस्ट करा, मी तुम्हाला नक्की रिस्पॉन्स देईल तुमच्या कमेंटला. व अशा प्रकारे मी आज तुमचा निरोप घेते. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.